सगळ्यात आधी एक प्रश्न, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारसमोर उभं राहिलेलं हे फक्त विद्यार्थ्यांचं वादळ होतं की एका नव्या जनआंदोलनाच्या युगाची सुरुवात? धर्मेंद्र प्रधानांची विकेट गेल्यानंतर आता मोदी सरकारमधील पुढचा मोठा चेहरा टार्गेटवर येणार का? एक आंदोलन यशस्वी झालं की त्याच मॉडेलवर नवी आंदोलनं उभी राहू शकतात, हे आता वास्तव बनतंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या प्रत्येक मोठ्या धोरणाविरोधात आता सोशल मीडियातून नवे जनता पक्ष जन्माला येणार का? जर असं असेल तर हा फक्त इथेनॉलचा प्रश्न नाही, तर मोदी सरकारच्या निर्णय प्रक्रियेसमोर उभं राहिलेलं नवं राजकीय आव्हान आहे. कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर देशभरात उभं केलेलं आंदोलन अनेकांच्या मते ऐतिहासिक ठरलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. त्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावं लागलं. त्यामुळे देशातील तरुणाईला एक मोठा संदेश गेला. संघटित आंदोलन केलं, सातत्य ठेवलं आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला तर सरकारलाही निर्णय बदलावे लागू शकतात. आणि नेमकं याच यशातून आता जन्म झालाय E20 जनता पार्टीचा. नाव नवीन, मुद्दा नवीन, पण आंदोलनाची स्टाईल मात्र कॉक्रोच जनता पार्टी सारखीच. या नव्या गटाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणालाच आव्हान दिलंय. सोशल मीडिया पेज सुरू झाल्यानंतर काही तासांतच लाखोंच्या घरात फॉलोअर्स जमा होऊ लागले. त्यामुळे हा फक्त इंटरनेट ट्रेंड आहे की खऱ्या अर्थाने उभं राहणारं जनआंदोलन, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या आंदोलनाचा मुख्य मुद्दा काय, तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध. आंदोलकांचा दावा आहे की E20 मुळे अनेक वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतोय, मायलेज कमी होतंय आणि ग्राहक जास्त पैसे देऊनही कमी दर्जाचे इंधन वापरण्यास भाग पाडले जात आहे. म्हणूनच त्यांची पहिली मागणी आहे, पेट्रोल पंपांवर 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्या. दुसरी मागणी, जर इथेनॉल मिश्रित इंधन तयार करायला खर्च कमी येत असेल तर त्याचा फायदा ग्राहकांनाही मिळाला पाहिजे. आणि तिसरी मागणी, प्रत्येक पंपावर इंधनात किती टक्के इथेनॉल आहे याचं स्पष्ट लेबलिंग असलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ही मागणी फक्त पेट्रोलची नाही, हा प्रश्न ग्राहकांच्या निवडीच्या अधिकाराचा बनवला जातोय. सरकार आम्हाला काय वापरायचं ते ठरवणार की आम्हाला पर्याय देणार, हा प्रश्न आता पुढे आणला जातोय. आणि हा मुद्दा मध्यमवर्गीय, वाहनधारक आणि रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांशी थेट जोडला जात असल्यामुळे त्याचं राजकीय वजन वाढू शकतं. इथे नितीन गडकरींसमोर मोठं आव्हान आहे, कारण इथेनॉल धोरण हे त्यांचं महत्वाकांक्षी धोरण मानलं जातं. त्यांनी अनेक वर्ष इथेनॉलमुळे आयात होणारं इंधन कमी होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, ऊस आणि मका उत्पादकांना बाजार मिळेल आणि पर्यावरणालाही मदत होईल असा युक्तिवाद केला आहे. म्हणजेच एका बाजूला सरकार राष्ट्रीय अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि शेतकऱ्यांचा मुद्दा मांडतंय, तर दुसऱ्या बाजूला आंदोलक ग्राहकांचं नुकसान आणि वाहनधारकांच्या खिशावरचा भार अधोरेखित करतायत. त्यामुळे हा संघर्ष फक्त राजकीय नाही, तर धोरण विरुद्ध ग्राहक असा बनत चाललाय. पण या सगळ्यात सर्वात मोठा राजकीय अँगल कोणता, तो म्हणजे कॉक्रोच मॉडेल. एक आंदोलन यशस्वी झालं आणि लगेच दुसऱ्या मुद्द्यावर नवीन जनता पार्टी तयार झाली. उद्या महागाई, बेरोजगारी, टोल, गॅस सिलेंडर, रेल्वे, कर, शेतकरी किंवा इतर कोणत्याही विषयावर अशाच पद्धतीने नवीन आंदोलनं उभी राहिली तर मग सरकारसमोर प्रत्येक काही दिवसांनी नव्या जनआंदोलनांचं आव्हान उभं राहू शकतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आंदोलन यशस्वीच होईल, पण सोशल मीडियामुळे आंदोलन उभं करण्याचा खर्च कमी झालाय आणि पोहोच प्रचंड वाढली आहे. पूर्वी मोठी संघटना लागायची, आता एका व्हायरल मोहिमेतून लाखो लोक जोडले जाऊ शकतात. त्यामुळे सरकारलाही आता केवळ प्रशासनाने नव्हे, तर संवादाने आणि पारदर्शकतेने उत्तर द्यावं लागेल. आता प्रश्न नितीन गडकरींच्या राजकीय प्रतिमेचाही आहे, कारण गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वाधिक लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक मानले जातात. त्यांची विकासाभिमुख प्रतिमा आहे. पण जर इथेनॉलचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांमध्ये पसरला आणि त्याला सोशल मीडियावर व्यापक पाठिंबा मिळाला तर गडकरींनाही या धोरणाबाबत अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी लागू शकते. तथापि दुसरी बाजूही दुर्लक्षित करता येणार नाही. इथेनॉल धोरणामागे ऊर्जा आयात कमी करणं, पर्यावरणीय उद्दिष्ट आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजार उपलब्ध करून देणं अशी अनेक कारणं सरकारने दिली आहेत. त्यामुळे या विषयावर अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी तांत्रिक आणि धोरणात्मक बाजू ही महत्त्वाची ठरते. पण राजकारणात धारणा अनेकदा वास्तवा इतकीच प्रभावी असते. आणि सध्या सोशल मीडियावर तयार होणारी धारणा अशी आहे की ग्राहकांना निवडीचा अधिकार हवाय,
म्हणूनच पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. E20 जनता पार्टी हे फक्त सोशल मीडियावरचं ट्रेंडिंग पेज ठरणार की कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव निर्माण करणार? नितीन गडकरी या आंदोलनाला संवादाने उत्तर देणार की हा मुद्दा दुर्लक्षित केला जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनंतर मोदी सरकारसमोर आणखी एका मंत्र्याभोवती मोठं जनआंदोलन उभं राहतं का? कारण आजचा सर्वात मोठा प्रश्न पेट्रोलचा नाही, तर सरकार विरोधात नव्या पिढीच्या आंदोलनांचं नवं राजकारण आकार घेतंय हा आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.